अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 4 एप्रिल 2025 ला। तो आहे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबतचा। तर हा GR काय आहे, बऱ्याच जणांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे आणि त्यासाठीचा हा GR केंद्र सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। यामधून कोणते रेशन कार्ड धारक अपात्र होणार आहेत आणि त्यांचं रेशन हे बंद होणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। त्याचबरोबर कोणत्या मुद्द्यांवरती चौकशी केली जाणार हे सुद्धा या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे। तर हा GR काय आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन ऑन करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात हा GR काय आहे। तर नमस्कार, मी पुन्हा आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर या GRच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे पहा। राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 29/6/2013 शासन निर्णयाने सूचना देण्यात आल्या आहेत। दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्याचनुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा 2 गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात येणार आहे आणि अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भाधीन क्रमांक 5 येथील शासन निर्णय दिनांक 7/7/2013 व संदर्भाधीन क्रमांक येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक 14/11/2013 पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत। तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष संदर्भाधीन क्रमांक 7 येथील दिनांक 17/12/2013 शासन निर्णय निश्चित करण्यात आलेले आहेत। म्हणजे तुम्हाला समजलं असेल, मागचे 2013 ला जे शासन निर्णय निर्गमित केले होते आणि त्यावेळी लाभार्थ्यांना जे निकष दिले होते त्या निकषाचं यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे। नंतर पहा, राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही आणि त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र लाभार्थ्या शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्याबाबतचा संदर्भाधीन क्रमांक 9 येथील दिनांक 28/1/2021 शासन पत्रिकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्यास संदर्भाधीन क्रमांक 10 येथील दिनांक 1/4/2021 आदेशान्वये स्थगित देण्यात आली होती आणि आता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यात क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। बघा, यामध्ये काय सांगितले, 2021 मध्ये जे लाभार्थी अपात्र आहेत, दुबार आहेत, स्थलांतरित किंवा मयत लाभार्थी आहेत अशांची चौकशी करण्यात आली होती, परंतु शासनाच्या काही कामाच्या कारणास्तव ही प्रोसेस थांबवण्यात आली होती आणि यानंतर आता ही प्रोसेस सुरू करून ही चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेले आहे। पुढे पाहूयात। त्यानंतर शासन परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आले आहे पहा। केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे आणि सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना म्हणजेच केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी।
सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याच्या शिधापत्रिकासाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकष हे खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे दरवर्षी आता 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत ही चौकशीची मोहीम शिधापत्रिकांची राबवली जाणार आहे. त्यामध्ये कोणते मुद्दे आहेत? त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांची प्रचलित शासनानुसार तपासणी करावी. वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील किंवा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव किंवा अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे. त्यानंतर रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासहित स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी. त्यानंतर पहा, फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती असेल, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांकाबाबत पावती असेल, बँक पासबुक असेल, विजेचे देयक म्हणजेच टेलिफोन किंवा मोबाईल देयक असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ओळखपत्र कार्यालयीन किंवा इतर, मतदान ओळखपत्र असेल किंवा आधार कार्ड असेल इत्यादींच्या प्रती घेता येतील. दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यांपैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 2013 ते दिनांक 17/12/2013 मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबतचा शिधापत्री धारकास कळवावे. त्यानंतर फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी किंवा रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत. वरील कार्यवाही 1 महिन्यात दिनांक 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे. त्यानंतर वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्याच्यासोबतच्या कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांनी करावी. त्यानंतर वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा व योजनेच्या निकषानुसार कागदपत्रे असल्याची यादी गट अ म्हणून करावी. तर गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करण्याची यादी करावी. त्यानंतर गट अ यादीतील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रास अनुसरून योग्य त्या वर्गवारीत म्हणजेच अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी इत्यादीमध्ये पूर्वरत चालू किंवा कार्यरत राहील. त्यानंतर गट ब यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा 15 दिवसात सादर न केल्यास त्यांच्या शिधापत्रिका निलंबित कराव्या अशा सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसांच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना आणखी 15 दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा व आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे, आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या पुराव्यासहित. त्यानंतर पहा, वरील प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची दक्षता बघा. शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ते खातरजमा करूनच संबंधित तहसीलदार अथवा
तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी किंवा शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा। त्यानंतर अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुनीय असलेल्या प्रकाराची शिधापत्रिका देण्यात यावी। त्यानंतर गट अ किंवा गट ब मधील यादी जनतेस व प्रसिद्ध माध्यमास देण्यास प्रत्यय राहणार नाही। त्यानंतर पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकेच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घ्यावी। त्यानंतर विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही किंवा दिलेलीच असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी। त्यानंतर पहा, वरील प्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकेचे विशेष शोध मोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबवण्यात यावी। या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यास याव्यात व त्याचप्रमाणे राज्यभरात दुकानाकडील नियमित तात्काळ कमी करण्यास यावे। अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबत अहवाल खालील विवरणपत्रामध्ये दरवर्षी दिनांक 15 जूनपर्यंत शासनास सादर करण्यात यावा, अशी ही दुकानदारांना दिलेली माहिती आहे। अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाची तपासणी फॉर्मचा नमुनासोबत जोडला आहे। सदर तपासणी फॉर्म लाभार्थी कुटुंबांकडून भरून घेण्यात यावेत। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचाराधीन घ्यावयाच्या शिधापत्रिकेबाबत शासन निर्णय 2021 अन्वये स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। हा फॉर्म दिला आहे, हा फॉर्मचा नमुना आहे। या फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही या प्रिंटवरती दिलेली माहिती सर्व भरून जे तुमचे राशन दुकानदार आहेत त्या राशन दुकानदाराकडे जमा करायचा आहे। याची शेवटची तारीख असणार आहे 31 मे। 1 एप्रिल ते 31 मे तारीख देण्यात आलेली आहे, जी की रेशन कार्ड संबंधित सर्व चौकशी करण्याबाबत हा फॉर्म सुद्धा तुम्ही त्या कालावधीत रेशन कार्ड दुकानदाराकडे द्यायचा आहे। तुम्हाला ही सर्व माहिती सांगण्याच्या मागे की तुम्हाला रेशन कार्ड दुकानदार आहेत यांना सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे आणि तीच माहितीची पूर्तता तुम्हाला रेशन दुकानदाराकडे करायची आहे, संबंधित शासकीय अधिकाऱ्याकडे करायची आहे। तुमचे इथून पुढे रेशन कार्ड हे चालू राहणार असल्याचे शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे। हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।